संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. नाशिकच्या तपोवनातील वृक्ष छाटताना पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना छाटलं. राज ठाकरेंचं गिरीश महाजनांवर टीकास्त्र. दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करणारे फडणवीस सत्ता आल्यानंतर नाशिककडे फिरकलेच नाहीत. राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप. काँग्रेस सोबत युती केली तर आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता. मग अकोट आणि अंबरनाथ मध्ये तुम्ही काय सोडलं? उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. एकोणीसशे 52 साली स्थापन झालेला पक्ष दुसऱ्यांची पोरं भाड्याने घेतो. राजकीय फोडाफोडीवर ठाकरे बंधूंचा प्रहार. बीड आणि परळी नगरपालिकेत नवीन राजकीय समीकरण. गटनेत्यांच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीची MIM सोबत युती. अंबरनाथ नगर परिषदेत भाजपला खासदार श्रीकांत शिंदेंचा धक्का. शिंदेंच्या शिवसेनेचा राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनेचा दावा. ठाण्यात लाडू वाटून जल्लोष साजरा. तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. एकनाथ शिंदेंनी मला हलक्यात घेऊ नये. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत गणेश नाईकांचं मोठं विधान. शिंदेंच्या सेनेकडून गणेश नाईकांच्या आरोपांचा समाचार. गणेश नाईकांवर अनेक भूखंड लाटल्याचा गंभीर आरोप. नाईकांच्या मुलांवरही खासदार नरेश म्हस्केंचा निशाणा. विलासरावांचं नाव पुसून टाकू असं कोणी जर म्हणत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. अजित पवारांची रवींद्र चव्हाणांवर नाव न घेता टीका. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय. अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा. नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका. तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगट्टीवारची तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ED CBI इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत. चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते. कुठे यांचं हिंदुत्व? भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं? का मुळात नव्हतंच सुटायला काही? MIM बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला. बरोबर घेतला, काम झालं, दिलं फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली. बरं समविचारी म्हणजे काय? सगळे भ्रष्टाचारी येत आहेत, चोर दरोडेखोर येत आहेत, त्यांना बरोबर घेऊन चाललेत. भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे थेट नाशिकमधून. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली आहे. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानामध्ये या सभेसाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर
त्यांच्या खास शैलीत भाष्य केलं. मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना केलेल्या कामांचा पाढा राज ठाकरेंनी वाचला, तर कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरूनही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. याच सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर देखील जोरदार घणाघात केलाय. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष 52 साली जनसंघ नावाने त्यांना 2026ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता, पण झाडं पण छटायची ना. पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा, तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळे जण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या जप्पे काढत लात घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठे टिकणार आहेत 1500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का. आमचा बाप विकला गेला, आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत, शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो, कशासाठी परदेशी जात आहेत. शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी. सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली, आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं, पराभव.
आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या भूलथापांना बळी पडलात. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यायला हो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे, किती दिवस राहणार आहेत. पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत. आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत, याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या मग? राजकारण हा निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले, परत 5 वर्षांत परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील, पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या पेकाडात लाथ घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका. हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय. याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा. एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.